प्रेरणा दिनानिमित्त धामोरीत सामाजिक उपक्रमांची प्रेरणादायी उभारणी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप। नमस्कार, एवन न्यूज महाराष्ट्रमध्ये सर्वांचं स्वागत आहे। कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर मार्च 24 रोजी सकाळी 9 वाजता प्रेरणा दिनाचे औचित्य साधत विविध सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले। सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री कैलासवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी या उद्देशाने शाळेच्या वाचनालयासाठी 10,000 रुपयांची देणगी देण्यात आली। याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांजरे वस्ती शाळा आणि नवनाथ भागातील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासाठी आवश्यक वह्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, संजीवनी उद्योग समूहाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील ज्येष्ठ व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रेरणा दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची आवड वाढण्यास मदत होणार असून अशा उपक्रमांची समाजात गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी दत्तात्रय घुले, धामोरी, जिल्हा अहिल्यानगर। आपण शिक्षण घेऊ शकत होतो, परंतु साहेबांना वाटलं की या तालुक्यातून काहीतरी उन्नती झाली पाहिजे। सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुलं इंजिनियर झाले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, कमी पैशात शिक्षण मिळालं पाहिजे। म्हणून त्यांनी सुरुवातीला संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि ती स्थापन केल्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेज त्यांनी सुरू केले। त्या पॉलिटेक्निक मधून बरेच मुलं शिकून बाहेर नोकरीला गेले आणि त्यातून जे परत त्यांना शिक्षणाची आवड होती, तर सर्व लोकांनी विनंती केली की ते इंजिनिअरिंग कॉलेज झालं पाहिजे। आणि मग साहेबांनी इथं मोठं एक संकुल उभं करून इंजिनिअरिंग कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, सायन्स कॉलेज आहे, जे काही शिक्षण आपल्याला इथं पाहिजे असतं ते सर्वांना उपलब्ध करून दिलं। नक्कीच या थोर महात्म्यांनी जे काम आपल्यासाठी केलेलं आहे ते एक अवर्णनीय असं काम आहे। त्याची गरज होती, या तालुक्याला जी गरज होती शिक्षणाची, ती गरज भागवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे। तुम्ही आज पहिली, दुसरी, चौथीची मुलं आहात, तिथून गेल्यानंतर तुम्ही हायस्कूलला जाल आणि पुढचं जे डिग्रीचं शिक्षण आहे, इंजिनियर असेल, मेडिकल असेल, सायन्स असेल, जे काय असेल, आता इंजिनिअरिंगच्या सुद्धा भरपूर फॅकल्टीज तयार झालेल्या आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रात आपले मुलं खूप गेलेले आहेत। आज जर पाहिलं तर संजीवनी मधून हजारो मुलं बाहेर संपूर्ण देशात आणि परदेशात सुद्धा कामाला नोकरीसाठी गेलेले आहेत। निश्चितच ही देणगी सर्व साहेबांची आहे आणि त्यांच्या विचारातून जे प्रगट झालं त्याच याच्यात प्रेरणा घेऊन आता ते जे बिपिनदादा कोल्हे असतील, नितीनदादा कोल्हे असतील, त्यांचा सर्व समूह असेल, तर सर्व त्याच कामात लागलेले आहेत। निश्चितच या तालुक्याचं जडण घडण्याचं मोठं काम साहेबांच्या हातून घडलेलं आहे। त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि